हाय हॅलो, मी प्रीती. सगळ्यांचं प्रीतीज लाईफस्टाईल चॅनलमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि संध्याकाळचं मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली आहे. तर आणि आता आरती 6:30चा टायमिंग झाला होता, तर आरती करून घेतली. आरती मीन्समध्ये मग काही मठामध्ये ज्या असतात आरती 3 त्या आरती करते. आणि तोपर्यंत आरती करायच्या अगोदरच मी नैवेद्याची तयारी करायला घेतली होती. एका साईडला कुकर लावला. कुकरमध्ये आता काय राईस आणि पावट्याची भाजी लावली आहे. तो कुकर होते तोपर्यंत म्हटलं आरती करून घ्यावी. आरती करायला घेतली. माझ्या बाजूला मन्नू उभी आहे माझी. तिला पण खूप आरती आवडते करायला. ती आरती आम्ही आता दोघे आरती करून घेते. आरती झाली तोपर्यंत इकडे बघा पार्थ, तर त्याचे एक्झाम चालू आहे, तो अभ्यासाला बसला आहे. इकडे मन्नूनी बघा कसा पसारा घालून ठेवला आहे. हातावर पेन घेतलं, दादाचा पेन पाहिजे म्हणून पेनने बसले हातावर काहीतरी काढत. आता कुकर गार झाला, मग आता म्हटलं भाजीला फोडणी देऊन घ्यावं. तर पावट्याची भाजी आहे, चांगलं तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरे मोहरी त्याला कडक फोडणी बसली म्हणजे भाजीला चव छान येते. मग आता हे मसाला घेतला आहे. मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर चांगलं बारीक वाटून घेतलं, भाजून बारीक वाटून घेतलं. मग मसाला आता तेलामध्ये छान फ्राय करून घेते. तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय केला ना, मग भाजीला छान चव येते. कढीपत्ता टाकला वरतून आणि मग आता तोपर्यंत भाजीमध्ये आता मग मसाले टाकून घेते. हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, चवीनुसार आपल्या चवीनुसार मग तेलामध्ये छान मसाले फ्राय करून घ्यायचे. तेलामध्ये छान मसाले तेल सुटूपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मग पावटा टाकला आणि मग जसं लागेल तसं थोडं पाणी ॲडजस्ट केलं. मसाल्याच्या भांड्यामध्ये पण मसाला होता, तो बाजूला थोडं पाणी टाकून त्यामध्ये टाकून घेतला. थोडं मीठ वगैरे टाकून भाजी बारीक गॅसवर शिजायला ठेवली. त्यानंतर आता चपाती करून घेते. आज नैवेद्य असतो, दाखवायचा असतो. आज जरा लवकरच स्वयंपाक करायला घेतला. चपाती करते आहे. कुकर गार आता भात पण गार झाला आहे. आता चपातीचं पीठ ओलून घेतलं होतं, तोपर्यंत आता त्याला तेल वगैरे लावून चांगलं मळून घेते. आता खीर पण झाली आहे. शेवयाची खीर बनवली आहे मी आज. इकडे तर सगळे झालं. भात झाला, खीर झाली, भाजी झाली आहे, चपाती झाली आहे. आता आज उपवास असतो ना, तर आज जरा भूक लागलेली असते. आता झालं. आता नैवेद्य वाढून घेते. पाणी घेतले नैवेद्य हे करण्यासाठी. नैवेद्य वाढताना नेहमी आल्या ते बघा, तोपर्यंत मन्नू आलीच तिथे नैवेद्य दाखवण्यासाठी. नैवेद्य दाखवताना नेहमी काय करायचं, खाली एक आहे ना पाणी घेऊन आहे ना बोटाने भरीव चौकन काढून घ्यायचा, त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं. मग त्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि मग किचन वगैरे आवरला. भांडी वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवली. मी रात्रीची भांडी तशी ठेवतच नाही. कधी तरी एखादे दिवस राहिले तर, तब्येत वगैरे ठीक नसेल तरच, नाहीतर सगळे मुलांचे डबे बाहेर काढून ठेवले, कारण की सकाळी खूप आवाज होतो. आणि व्यवस्थित वाळून वगैरे डबे पुसून मग बंद करून ठेवते, म्हणजे सकाळी कशी घाई होत नाही. झालं. हाय आमच्या
आमचं चॅनल